गडचिरोलीतील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशांची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत रात्री सुमारे 2 वाजता ही घटना घडली। सर्व विद्यार्थी झोपेत असताना विषारी सापाने 6 विद्यार्थिनींना दंश केला। विद्यार्थिनींच्या आरडाओरडानंतर शाळा प्रशासनाला घटनेची माहिती मिळाली। त्यानंतर सर्वांना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान दीपिका लकडा, अनु कोरेठी आणि सुष्मिता मंडल या 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर कविता किरंगा, दीपिका मडावी आणि समृद्धी नैताम यांच्यावर उपचार सुरू आहेत। यातील 11 वर्षीय दीपिका मडावी हिच्या शरीरात विष पसरल्याने तिची प्रकृती गंभीर झाली। गडचिरोलीतील डॉक्टरांनी तातडीने तिला नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला। दीपिकाची गंभीर प्रकृती लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ हेलिकॉप्टरची व्यवस्था केली। तिला हेलिकॉप्टरने नागपूरला आणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून तज्ञ डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान खबरदारी म्हणून आश्रमशाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांना निरीक्षणांसाठी रुग्णालयात आणण्यात आलं आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्पदंशांची घटना नेमकी कशी घडली याचा पुढील तपास सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केल्यानंतर मी लगेच त्या घटनास्थळी गेलो आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर मुली झोपत होत्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाकडांचा साठा होता आणि त्या खिडकीच्या बाजूलाच भिंतीच्या जवळ विटा ठेवण्यात आले होते। त्यामुळे तो सर्प त्या जे लाकडांचा साठा, जलाऊ लाकडांचा साठा होता तिथून विटांच्या माध्यमातून खिडकीतून आत शिरला आणि जो स्नेक होता ते स्नेकची देखील मी पाहणी केली। तो इंडियन क्रेट नावाचा स्नेक होता, ज्याला मण्यार म्हणतो। तो जेव्हा चावतो तेव्हा फक्त जणू काही मुंगी चावलेली अशा पद्धतीचाच फक्त पेन होतो। त्यामुळे जेव्हा सर्पाने त्या पहिल्या मुलीला दंश केलं, नंतर दुसरीला केलं, तिसरीला केलं, चौथीला केलं, 5वीला केलं, तोपर्यंत कोणाला कळलंच नाही, कारण की जणू काही डास चावलेला अशा पद्धतीचं त्याच्यातून फील होतो। नंतर एक मुलीला तिची वारंवार तिला चावत असल्यामुळे तिची झोप उघडली आणि ती जोराने जेव्हा ओरडली तेव्हा सर्व विद्यार्थी जागे झाले, परंतु 3 मुलींचा त्यात मृत्यू झाला। एक मुलीला काल दीपिका नावाच्या मडावी नावाच्या मुलीला एअरलिफ्ट करून नागपूरला शिफ्ट केलं आणि एक मुलगी सध्या गडचिरोलीला ऍडमिट आहे, तिला शिफ्ट करणं शक्य नाही। ती सध्या स्टेबल आहे, परंतु तिचं ट्रीटमेंटसाठी आपण सर्व पद्धतीचा प्रयत्न करत आहोत। काल पीडित कुटुंबाच्या लोकांशी देखील मी भेट घेतली आणि माझ्यासोबत जिल्हाधिकारी आणि एटीसी आणि सर्व तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांना घेऊन जेव्हा मी त्या आश्रमशाळेची पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली की अनेक ठिकाणी जे नियमानुसार ज्या गोष्टी द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, योग्य जेवण दिलं जात नाही, झोपण्याची योग्य व्यवस्था नाही। अधिकारी फक्त त्या ठिकाणी जातात आणि फक्त नोंदी घेऊन येतात, हे कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा झाली। लवकरच या संदर्भात 14 तारखेला मी बैठक ठेवलेली आहे आणि या संदर्भामध्ये मंत्री आदिवासी विकास यांच्याशी चर्चा करून अतिशय सक्तीने कारवाई करण्यात येईल आणि ज्या ज्या उपाययोजना केल्या नाही त्यावर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। टाइम बाउंड मॅनरमध्ये जर हे सर्व केलं गेलं नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल आणि या प्रकरणी देखील पोलिसांना उचित कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। 27-28 वर्ष झाले ती आश्रमशाळा आहे, कोट्यावधीचा निधी तुम्ही त्या आश्रमशाळेला देता, मुलींना झोपण्यासाठी बेड नाही, सतरंजीवर झोपल्या होत्या सगळ्या मुली। इतके गंभीर, तुम्ही पालकमंत्री आहात तिथले, गंभीर आहे। मी सांगतो, ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी आमदार, माजी खासदार आणि माजी मंत्री कुवाचे साहेबांची होती। हीच व्यवस्था सुरू आहे की वर्षानं हे फक्त संस्थेच्या लोकांना पोचण्यासाठी जणू काही हा आश्रमशाळा आहे आणि वर्षानुवर्षापासून फक्त अनुदान लाटायचं आणि त्या मुलांना तसंच ठेवायचं, हे आता टॉलरेट केलं जाणार नाही। सर्व आश्रमशाळांची आज एटीसीला सांगून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घ्यायला सांगितली आहे। आज नवीन ऍडवायझरी त्यांना सांगितलेली आहे आणि आज खरं म्हणजे हे जे शासनाने, राज्य शासनाने अतिशय महत्वाचे निर्णय घेत आहे, हे सर्व भरतीमधले घोटाळे आपण बंद करत आहोत।
पवित्र पोर्टल मार्फत खाजगी आश्रमशाळेची देखील भरती आपण पवित्र पोर्टलमधून करत आहोत. 80 किलोमीटरच्या त्याच्यात क्रायटेरिया लावलेला आहे. त्याशिवाय नवीन पूर्णपणे या संदर्भामध्ये एक ऍडवायझरी आणि कार्यपद्धती आता आम्ही तयार करत आहोत. 14ला ते आम्ही जाहीर करू आणि ज्या त्याची सक्तीने अंमलबजावणी होईल याच्यासाठी जबाबदारी निश्चित करू. मग त्या संस्था चालकावर कारवाई होईल का? इतका निधी मिळवून त्यांनी बेडची व्यवस्था केलेली नाही आणि महाराष्ट्रातल्या इतरही आश्रमशाळांमध्ये व्यवस्था असेल तर ती तात्काळ बदलली जाईल का? खाली झोपतात मुली. विशेषतः जे मंत्र्यांच्या किंवा मोठ्या माजी नेत्यांच्या आमदारांच्या आश्रमशाळा आहेत त्याच्यावरती काय? कोणाच्याही आश्रमशाळा असो, कुठल्याही पक्षाच्या वॅन्सीची असो, मी त्या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांनी अनेक वेदना आणि व्यथा मला सांगितल्या. त्या सर्व मनाला फार वेदना देणाऱ्या होत्या. आता नेमकं ते विद्यार्थ्यांना मिळणारं अनुदान किती त्यांच्यावर खर्च होतो, किती संस्था चालक लागतात, त्यासोबतच ओव्हरऑलच या घटनेमुळे जेव्हा तिथली परिस्थिती पाहिली तेव्हा असं लक्षात आलं की ते गादी होत्या त्यांच्याकडे, पण ते पाऊस आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्या गादी येऊन त्या ठिकाणी मूळ प्रश्न आला की ग्राउंड फ्लोअरवर वन क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने मुलांना ठेवता येत नाही. खिडक्यामध्ये कुठलीही जाडी लावण्यात आलेली नाही. उलट खिडकीच्या बाजूला लाकूड संचय करण्यात आला. खूप मोठ्या किमान 4-5 ट्रक लाकूड त्या ठिकाणी होतं. भिंतीला लागून विटा ठेवण्यात आला. हा निग्लिजन्स आहे. अधीक्षका त्या ठिकाणी नव्हती. मुख्याध्यापक गायब होते. विद्यार्थ्यांची संख्या देखील नव्हती. हे सर्व अशाच पद्धतीचा जो गलथान कारभार आहे याला कुठल्याही परिस्थितीत नियंत्रणात आणला जाईल. अतिशय सक्तीने गांभीर्याने घेऊन या सर्व गोष्टी दुरुस्त करण्यात येतील. संस्था चालकावर कारवाई होणार का? तो कुठल्याही संस्था पक्षाचा असो. चालकावरही कारवाई होईल आणि जे संबंधित मुख्याध्यापक आणि अधीक्षक जे गरजेवर होते त्यांच्यावरही कारवाई होईल. गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शिक्षकांना मुख्यालयी राहणं अनिवार्य आहे किंवा त्या आश्रमशाळेत राहणं अनिवार्य आहे. 90% शिक्षक बाहेर होते त्या दिवशी, होतेच नाही. मी आपल्याला सांगितलं की ही बाब सत्य आहे की अटेंडन्स देखील राहत नाही. मी कुठली बाब लपत नाही आणि जे घटना आहे ते मी पूर्णपणे सत्य सांगत आहे. हे कुठल्याही परिस्थितीत या कल्याणकारी राज्यामध्ये अशा पद्धतीच्या संस्था चालकाचे लाड पुरवण्यासाठी सरकार काम करत नाही, तर सरकार गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि गरीब विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि न्याय मिळेल या संदर्भामध्ये मंत्री आदिवासी विकास यांच्याशी आजच मी चर्चा करणार आहे. लवकरच बैठक घेऊन आपल्याला त्या संदर्भात कळवण्यात येईल. संस्था चालकावर फौजदारी कारवाई होईल का? निग्लिजन्स आहे. संस्था चालकावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री सुंदर शाळेचा निकाल नाही, गोडाऊन सारखा वापर नव्हता. जे जलाऊ लाकडं होते शाळेसाठी लागण्यात ते इतक्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, त्याची गरज नव्हती.